एका गावामध्ये मायालेकी राहत होत्या. तर त्या मुलीचं शिक्षण भरपूर झालेलं होतं, तरी तिला नोकरीच भेटत नव्हती. म्हणजे आता काय करू, आता नोकरी भेटत नाही, काय नाही, लग्न तर आपल्याला आताच करायचं नाही, मग काय करायला पाहिजे. मग म्हणली लग्न तर आपल्याला करायचं नाही आहे. मग आई म्हणली लग्न नाही करायचं, तर मग व्यवसाय कर कोणचा, व्यवसाय कर कोणचा तरी. ती म्हणली आई मला व्यवसाय जमणार नाही आहे. म्हणली बाळा मनातून कर, तुला सगळं जमन म्हणली, मनातून कर. तर म्हणली मग काय करू मी व्यवसाय. तर म्हणली बाळा तू फुलाचा व्यवसाय कर. फुलाचा व्यवसाय कसं, फुलं कोणत्याही कामाला येत होतं. फुलाचा बगीचा कर. म्हणली बरं आई करते, तो म्हणते तर करते. मोबाईलच बसा नाही. ती म्हणली तू म्हणती तर मी करते. मग म्हणली आपल्याला काय बाजारातून फुलं घ्यायला परवडणार नाहीये, तर मग ह्याचा बगीचा कर, लावण कर, काय म्हणतात, लावीण म्हणतात का काय, ते कर. बरं म्हणली आई. मग कोणाची तरी जानकारी घेतली आणि व्यवसाय करायला लागली. मोबाईलच बसा ना, काय करावं. मग बगीचा केला ना, एवढे फुलं आले, लय फुलं आले. बघा इथं कशी फुलं येतं, तसे फुलं आले, रंगीबेरंगी फुलं आले, मग असलं गिरायक लागलं ना त्या फुलांना, लय गिरायक लागलं त्या फुलांना. लांबून लोक यायला लागले फुलं न्यायला. पूजा पाठला पण न्यायचं, कुणाचे लग्न असले, कुणाचा बर्थडे असला, फुलं घेऊन जायचे. भरपूर स्वस्त द्यायची. पडायचा मोबाईल. तुला मी टीव्ही पशी नाही का, टीव्ही पशी ठुला ना मोबाईल. भरपूर गिरायक यायला लागलं, लांबून गिरायक यायला लागलं. तर मग लय मोठी झाली ती, लय मोठी झाली, पायात दुखलं ना, लय मोठी झाली ती फुलाच्या बिझनेसमुळं. बघा बाई माणूस असताना. मग बाजूवाली म्हणते बाई ह्या पोरीचा तर एवढा बिझनेस चालते, माझ्या मुलाला हाताखाली घेऊन मीच करते की हे बिझनेस. तर मग हिच्याकडून घ्यायला विचारून, ताई हे बिझनेस करायचा आहे मला, तुम्ही सांगणार का. हो म्हणली, मी सांगते की म्हणली, सांगते म्हणली. मग रोज येऊन बसायला लागली, अशी सांगत राहायला लागली.
मग सांगत राहायला लागली. मस्त तिने बिझनेस उभा केला. बिझनेस उभा केला तर गिऱ्हाईक वाढायला लागली. गिऱ्हाईक वाढायला लागली म्हणजे कसं, हिच्या इथूनच फुलं न्यायचे आणि हिच्या इथून फुलं न्यायचे आणि सांगायचं तुमच्याकडून फुलं नेले ना खराब झाले. आणि गिऱ्हाईकासमोर सांगायचं. तसं गिऱ्हाईकासमोर सांगायचं की तुमच्यामुळं आमचा बिझनेस खराब व्हायला लागला. मग लोक काय म्हणायचे की बाबा ह्या पोरीचे फुलं खराब असतात, नको ह्यांचे फुलं न्यायला. मग हिचा बिझनेस लई कमी होऊन चालला. बघा हिच्याकडूनच तर आई घेतली आणि हिच्याकडूनच सगळं शिकली आणि नंतर हिचंच नाव खराब करायला लागली ह्या पोरीचं. तर मग पोरगी म्हणली बघा मी तर किती चांगल्या मनाने सांगितलं आणि हे माझंच गिऱ्हाईक ओढून घेतलं आणि माझंच नाव खराब केलं, आता काय करायला पाहिजे. तरी आईपाशी रडायला लागली. बघ आता हे माझंच शिकली आणि मलाच नाव ठेवायली आणि माझ्याच कस्टमरासमोर हे फुलं आणून दाखवायला लागली. सरड्याले फुलं आणून दाखवायला लागली. आई म्हणली देवापुढं न्याय आहे म्हणली, देव काय करायचं ते करीन म्हणली, तू नको मनाला वाईट मानू, तुझं चांगलंच होणार आहे. तुझं ह्याच्यातून नाही तर दुसऱ्यातून तरी तुझं चांगलंच होणार आहे, का तर तुझं मन शुद्ध आहे. बरं म्हणली आई, ठीक आहे. मग एक बाहेरच्या देशातून नवरा नवरी येणार होते इकडं हिंडाय फिरायला, म्हणजे त्यांच्या नातेवाईकच्या घरी. तर मग आले राहिले. मग ते म्हणले आम्हाला नाही का आमच्या देशामध्ये फुलं नसते तर आम्हाला हे सजावट म्हणजे फुलांचं घर आम्हाला बनवून दाखवा, इडोकान आम्ही करणार आहे. फुलांचं घर बनवा, त्याचा इडोकान करून आम्ही आमच्या देशाला दाखवणार आहे. इथं बघा फुलाचा कसा बाजार आहे आणि बघा इथं किती फुलं भारी आहेत, आम्ही दाखवणार तिकडं. तर मग म्हणली बरं म्हणली. मग हिला लई मोठी ऑर्डर आली. तर ती घाबरल्यावनी व्हायली, एवढी मोठी ऑर्डर मी कशी करू, आता फुलाचं घर बनवायचं म्हणल्याच्या नंतर तर अडचणमध्येच पडली ना. आणि तिने असलं सुंदर बनवलं फुलांचं घर, एवढं सुंदर बनवलं फुलांचं घर, एवढं सुंदर फुलांचं घर बनवलं. अरे बापरे, इडं काल तिकडच्या देशात केला तर तिकडचे लोक म्हणायला लागले इमाईनानी फुलं आम्हाला पाठवून द्या. कोणची एवढी मुलगी आहे ज्ञानी आणि देवीसारखी, एवढं फुलांचं घर एवढं भारी बनवलंय. बघा तिला तर म्हणजे शेजारच्या बाईनं तर हिला फसवलं. हिचाच बिझनेस बघून हिलाच विचारून, हिलाच पुसून, हिलाच सगळं हे करून सांगितलं. आणि बघा तिचा बिझनेस तर किती मोठा वाढला तिचा बिझनेस, एवढा मोठा ना की सगळ्या जगाच्या पेक्षा पण भारी घर बनवलं तिने फुलांचं घर बनवलं. आणि मग म्हणते आई तिची बघ हिथंच सगळं आहे. आणि तिचं राज पण खुललं की तिचे खराब फुलं हिला आणून दाखवायची, हिचं कस्टमर सुटलं. आई काय म्हणली, देव परमेश्वर आपल्या अंगसंगच आहे, एक दिवस निवड होणारच चांगल्याची.
बघा, चांगल्याची निवड झाली का नाही बघा बरं. म्हणून सत्य ही सत्य आहे, कधी बी कामाला येतंय. म्हणून वाईटाच्या नादी कुणीही लागू नका. जरी भोळ्यापणामध्ये किंवा कोणच्या मनामध्ये जरी तुम्हाला तुमच्याकडून घडलं असलं तरी माफी मागा देवाला, की आता आमचं इथून पुढं आम्ही कधीच नाही असं वागणार, कधीच नाही आम्ही असं वागणार. म्हणून हे फुलं मी तुम्हाला दाखवायला ठेवलं. तेवढे सुंदर फुलं, किती छान फुलं आहेत बघा ना. मला लय आवडते तो फुल, मला लय आवडते. हे का नाही स्वप्नाचं घर. चला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.